नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सागर राठोड फार्मिंग लाईव्ह या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आपण या युट्यूब चॅनल मध्ये नवनवीन पिकांची माहिती घेतच असतो आणि वॉटर सोल्युबल खताविषयी सुद्धा माहिती घेत असतो। मित्रांनो, मी आज आपल्यासाठी एक अशीच वॉटर सोल्युबल खताची माहिती घेऊन आलो, ती म्हणजे 04247। मित्रांनो, 04247 या खताविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, आपण सुरुवातीला बघूया 04247 मध्ये आपल्याला घटक कोणते कोणते भेटतात। तर मित्रांनो, 0% मध्ये नत्र, 42% मध्ये आपल्याला फॉस्फरस आणि 47% मध्ये पोटॅश। तर मित्रांनो, काही कंपन्या या सोबत आपल्याला ट्रेस एलिमेंट देतात आणि काही कंपन्या सोबत फेरस म्हणजे एफई 2.8% मध्ये देतात। तर मित्रांनो, आपण इंडिकेम या ग्रेडचं या कंपनीचा जर विचार केला तर आपल्याला यामध्ये फेरस भेटतो 2.8% मध्ये। तर मित्रांनो, या ग्रेडचे खूप उत्तम रिझल्ट येतात पिकांवर। तर मित्रांनो, आपण याचा आता फायदे बघूया, आपल्याला काय याचा फायदा होतो पिकाला दिल्यानंतर। तर मित्रांनो, आपण जर विचार केला तर भाजीपाला पिकांमध्ये जर हे दिल्यानंतर मित्रांनो, फळांची साईज वाढते, फुलांची संख्या वाढते, फुटव्यांची संख्या सुद्धा वाढते। आणि जर आपण केळीमध्ये जर याचा विचार केला तर मित्रांनो, केळीची साईज वाढते, घडाचं वजन वाढतं आणि जर आपलं बुंद्या स्टेजच्या वाढीला दिला तर स्टंप बुंदा हा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला वाढलेला दिसतो मित्रांनो हे दिल्यानंतर। आणि फळांची क्वालिटी सुद्धा खूप चांगली सुधारते मित्रांनो हे दिल्यानंतर। हे पिकाला लवकर लागू होणार आहे मित्रांनो। नवीन तंत्रज्ञानानुसार विकसित केलं गेलेलं 04247 हे वॉटर सोल्युबल खत आहे। तर मित्रांनो, हे आता आपण बघूया की कोणत्या पिकामध्ये वापर केला पाहिजे। मित्रांनो, आपण फळ पीक झालं, भाजीपाला पीक झालं, त्यानंतर जे आपले फील्ड क्रॉप आहेत त्यासाठी सुद्धा आपण याचा वापर करू शकतो। मित्रांनो, याचं जे प्रमाण आहे कंपनीच्या म्हणण्यानुसार 2.5 किलो म्हणजे 2.5 किलो पर एकराला। आणि आपण केळीमध्ये जर याचा विचार केला बघायला जर झालं तर 2.5 किलो प्रति हजारी आपण असं याचं प्रमाण देऊ शकतो मित्रांनो। तर अशा प्रकारे आपण नवनवीन खतांची माहिती या व्हिडिओमध्ये बघत असतो। तर मित्रांनो, कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओला कमेंट करा आणि आपण कुठून बघताय हा व्हिडिओ याची सुद्धा कमेंट करा व्हिडिओला। धन्यवाद।